गॅसच्या व्यवस्थेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांसोबत चर्चा करावी असं राऊतांनी म्हटलंय। मोदींनी जी चूक केली ती फडणवीसांनी करू नये असंही राऊत म्हणाले। मुख्यमंत्र्यांनी टीम महाराष्ट्र तयार करून विरोधी पक्षांनाही घ्यावं असं राऊत म्हणतात। तर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात टीम महाराष्ट्र सज्ज असं बन यांनी म्हटलंय। महाराष्ट्र पुढे जातोय, राऊत वाद वाढवतायत असं बन म्हणतायत। सर्व मंदिरांना, सर्व धर्मस्थळांना जर अशा प्रकारे व्यवस्था करायची असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात विरोधी पक्षांशी सुद्धा चर्चा केली पाहिजे। नरेंद्र मोदींनी जी चूक केली करतायत, टीम इंडिया आणि टीम इंडियामध्ये कोणच नाही, तसं टीम महाराष्ट्र तयार करून त्या टीम महाराष्ट्रामध्ये राज्यातल्या प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांना घेऊन तुम्ही ही सगळी जी व्यवस्था आहे ती मार्गी लावली पाहिजे। कारण राज्यावर सुद्धा संकट आहे आणि त्यासाठी आधी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती केली पाहिजे। देवाभाऊंच्या नेतृत्वात टीम महाराष्ट्र देखील अतिशय सक्षमपणे काम करते। देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा गाडा सुरळीत ठेवण्याचं काम देवाभाऊ निश्चितपणे करतायत। संजय राऊत, टीम महाराष्ट्रातले 11 कोटी जनता देवाभाऊंच्या सोबत आहे आणि तुम्ही म्हणतायत की विरोधी पक्ष नेते निवडले गेले नाही। तुम्ही सातत्यानं पक्षविरोधी भूमिका घेतली आहे, त्यामुळे तुम्हाला विरोधी पक्ष नेत्याची गरज आहे का याचा विचार करा।